आज विषय असा होता की शहरामध्ये मोकाट कुत्रे आणि मोकाट कुत्र्याचा वावर जास्त वाढला आहे. शहरामध्ये त्यांची संख्या वाढली आहे आणि त्या संदर्भामध्ये मोकाट कुत्र्यांनी अनेक भागामध्ये शहरातल्या चावा सुद्धा घेतलेला आहे. डॉग बाईटचे प्रकार वाढले आहे. एकता नगरमध्ये सुद्धा 5 जणाला डॉग बाईट झाला आणि एकंदरीत शहरामध्ये या महिन्यामध्ये, या जानेवारीच्या महिन्यामध्ये भरपूर केसेस डॉग बाईटच्या झालेल्या आहे. या संदर्भात आमचे अध्यक्ष आसिफ भैया खान यांनी आमची नगरसेवकाची बैठक घेतली आणि त्यामध्ये प्रामुख्याने हा विषय घेण्यात आला की प्रायोरिटीने याला प्राधान्यक्रम देण्यात यावं आणि त्यावरती आमची चर्चा झाली आणि या चर्चेअंती की हा प्रकार थांबला गेला पाहिजे आणि यावरती डॉग जे आहेत ते पकडले पाहिजे कुत्रे आणि त्यांचं निर्विजीकरण जे आहे हे सुद्धा झालं पाहिजे. तर यासाठी आमची कालच्या मीटिंग मध्ये ठराव झाला आणि त्या चर्चेअंती आम्ही 4 दिवसापूर्वीच या संदर्भामध्ये ठराव घेतला आहे आणि यामध्ये टेंडर सुद्धा झालेला आहे की याचं जे काम आहे की या संदर्भामध्ये पीपल फॉर ॲनिमल या संस्थेकडे याचं काम देण्यात आलेलं आहे आणि सदरी कंपनी ही पुढील 1 वर्षाकरता या संदर्भामध्ये काम करणार आहे. तर या संस्थेमध्ये एक डॉक्टर आहे, एक मदतनीस आहे, 4 कर्मचारी आहे आणि हे कर्मचारी यांच्या मदतीनं हे डॉग पकडतील जे मोकाट कुत्रे आहेत आणि त्यांचं निर्विजीकरण व लसीकरण करतील. तर या कामाला जे टेंडर दिलेलं होतं तर ते सर्वजण जे आहे ती सर्व टीम आज दाखल होती आणि प्रत्यक्षामध्ये उद्या या कामाला सुरुवात होणार आहे. तर यासाठीच आजची सन्मान्य अध्यक्षांच्या अनुमतीने आजची बैठक आयोजित या ठिकाणी घेण्यात आली आणि पत्रकारांना तुम्हाला यासाठी बोलवले आहे की याचं काम जे आहे की शहरामध्ये सर्व नागरिकांना सुद्धा कळालं पाहिजे की या संदर्भात काय नगरपालिका ऍक्शन घेते. तर उद्यापासून या पीपल फॉर ॲनिमल ही संस्था आहे ते ठिकठिकाणी शहरामध्ये मी या निमित्तानं नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की जिथे कुठे मोकाट कुत्रे असतील तुम्ही आमचे स्वच्छता कर्मचारी आहेत त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधायचा आहे. मी या प्रेस नोट मध्ये सर्व माहिती पण यासोबत देतोय. हेल्पलाईन नंबरही दिलेला आहे. तर यामध्ये आम्ही आमचे स्वच्छता निरीक्षक सुभाष लांडगे आणि मुशिरुद्दीन फारुकी तर यांच्याशी शहरातील नागरिकांनी संपर्क करायचा आहे. त्यांचा नंबर सुद्धा आहे. सुभाष लांडगे यांचा नंबर आहे 9209 88 33 05 व मुशिरुद्दीन फारुकी यांचा मोबाईल क्रमांक आहे 9970 14 41 14. यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा. नमस्ते, ये पीपल्स फॉर एनिमल हाँ तो अभी जो है ना ये अभी चालू है हमारा ऑनलाइन सब में. हाँ तो अभी कब तक पहुंचेंगे आप? आप ये सब मशीनरी और इनके जो ब्रेड्स वगैरह है ये शाम तक पहुंच जाएंगे. शाम तक पहुंचेंगे? यस 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 यस. ये शाम तक पूरे पहुंच जाएंगे? शाम तक पूरा सामान पहुंच जाएगा. अच्छा, 12 बजे से पहले अपना काम चालू हो जाएगा. अच्छी बात. कल 12 बजे से काम चालू हो जाएगा? बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. और शाम में ही चालू करने की कोशिश थी लेकिन अभी शाम में 8 बज रहे तो कल 12 बजे के पहले सब काम अपना शुरू हो जाएगा. ओके ओके ठीक है चलिए. यस यस यस. आपण आता ऐकत होता ही संस्था आहे पीपल फॉर ॲनिमल. हे संबंधित संस्था चालक बोलत होते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या आज रात्रीच ते येत आहेत आणि उद्यापासून यासाठी या कामाला सुरुवात होईल आणि त्यानंतर पुन्हा खात्रीने सांगतो की डॉग बाईटचे प्रकार इथं शहरामध्ये होणार नाही. हो देणार भी नाही आणि आम्ही होऊ देणार आहे. यामध्ये एक डॉक्टर आहे, एक मदतनीस आहे त्यासाठी आणि 4 कर्मचारी आणि त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं की जवळपास 40 जाळ्या म्हणजे ते डॉग पकडून त्या जाळीमध्ये टाकणं, त्याचं लसीकरण निर्विजीकरण करणं अशा 40 जाळ्या आहेत. म्हणजे एकंदरीत सगळं ते त्यांचं साहित्य घेऊन उद्यापासून कामाला लागते. त्यांना आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना 2 रूम दिले ते जे डॉग घरून आणतील ते आणि त्याच्या लसीकरणासाठी आम्ही पाण्याची टाकीवर त्यांना हॉल दिला आणि डॉक्टर राहण्यासाठी त्या टाकीवर त्यांची सोय केली. हे आम्ही कालपासून परवापासून ज्या एक झालेलं प्रकरण आहे तेव्हापासूनच आम्ही याच्यावर कामाला लागलेलो आहे आणि आज हे आमचं सगळं काम झालेलं आहे. उद्यापासून हे पूर्ण डॉग
लोक येऊन त्यांना लसीकरण करतील. म्हणजे आज 20 जानेवारी आणि उद्या 21 जानेवारी 2026 पासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 100% होणार.